आता शांतता बाळगा. ते इकडचे लोक बसून घ्या, डाव्या हाताचे लोक बसून घ्या. सगळे बसा, कोणी उभं राहू नका. तुम्ही पण उजव्या हाताचे लोक आपण बसून घ्या प्लीज. हा सुरू करा. सुरू करा. सर्वांना, सर्व सभासदांना नम्रतापूर्वक विनंती आहे, आपण आपल्या जाग्यावर आसनस्थ व्हावे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे. या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील, शिरूर लोकसभा विधानसभेचे माजी आमदार गोपाळराव गावडे साहेब, शरद सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र सिंह शहा, पूर्वाताई वळसे पाटील, कारखान्याचे सर्व संचालक, सर्वांनी खाली बसा. सर्वांनी शांतता धरा. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी शांततेने खाली बसा. सुहास बनकेले या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या या प्रांगणामध्ये सभा संपन्न होत असताना आपला जो गणित संगम सुरू झाला, हा गणित संगम गेल्या वर्षी दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू झाला. हा गणित संगम सुरू होत असताना आपण दरवर्षीप्रमाणे संत महंत यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते भगवान पूजन आणि भोजन प्रतिपादन करत असतो. आणि हे जो गणित संगम गेल्या वर्षाचा संपन्न झाला, तो गणित संगम जवळजवळ 156 दिवस हा गणित संगम चालला. हा गणित संगम सुहास बनकेले खरगसा हा गणित संगम 156 दिवस चालला. हा गणित संगम 156 दिवस चालत असताना 11,09,468 मेट्रिक टनाचं गाळप आपण गेल्या वर्षामध्ये गाठलो. हे गाळप करत असताना जवळजवळ साखर उत्पादन जे झालं ते 12,74,442 क्विंटलचं साखर उत्पादन झालं. साखर उत्पादन जो होता तो जवळजवळ 11.81 इतका साखर उत्पादन या निमित्ताने आपल्याला मिळालेला आहे. त्या मनाने जर पाहायला गेलं तर हे 11,09,468 मेट्रिक टनाचं जे उत्पन्न झालं त्याच्यामध्ये कार्यक्षेत्रातील जे आहे ते 3,83,577 मेट्रिक टनाचं आहे आणि परिसरातील जे ऊस आहे तो 7,25,891 मेट्रिक टनाचा आहे.
जवळजवळ हे प्रमाण जर पाहिलं तर कार्यक्षेत्रातील 28% आहे आणि परिसरातील 72% आहे. हे सर्व होत असताना कोजनरेशनच्या माध्यमातून जे काही वीज उत्पादन झालं ते 6,62,58,000 युनिटचं झालं. आपला कोजनरेशनचा जो युनिट आहे ते 29 मेगावॅटनी चालतं आणि मग त्याच्यातला जो कारखान्याचा जो वापर झाला तो 3,38,00,000 युनिटचा झालेला आहे आणि जो आपण एक्सपोर्ट केला तो 3,24,00,000 युनिटचा केला. जवळजवळ याच्यातून मिळालेले जे उत्पन्न आहे ते 17,70,00,000 रुपये आहे. आनंदाची बाब अशी आहे की हे ज्यावेळेस कोजनरेशनचा युनिट चालत असताना मधल्या काळामध्ये थोडासा भावाचा प्रश्न तयार झाला होता. त्यावेळेस माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब नेतृत्व करत असताना सरकारने निर्णय घेतला आणि या कोजनरेशनच्या साठी अनुदान जाहीर केलं. ते अनुदान अजून काही मिळालेलं नाही, परंतु ते अनुदान या वर्षामध्ये गेल्या वर्षाच्या जे युनिट आहे त्याच्यासाठी जवळजवळ 2,38,00,000 रुपयाचं अनुदान हे अपेक्षित आहे. साखर विक्रीची कारण की मुळात आपण ज्यावेळेस साखर उत्पन्न करतो या साखरेची विक्री करत असतो आणि या साखरेची विक्री करत असताना जी काही साखर विक्री झालेली आहे मार्च पर्यंत त्याचे 3,561 रुपये प्रति क्विंटल अशा पद्धतीचा भाव मिळालेला आहे. आपला जवळजवळ मार्च नंतर 10,02,251 मेट्रिक टनाचा प्रति 10,02,251 क्विंटलची साखर आपल्याकडे शिल्लक होती. त्याचा ऍव्हरेज रेट जवळजवळ आपल्याला 35 ते 75 रुपये आपण पकडलेला आहे. हे सगळं करत असताना तुमच्या सगळ्यांची एक अपेक्षा असते की दिवाळीला आम्हाला साखर दिली पाहिजे. मग ती दिवाळीला साखर देत असताना जवळजवळ या वर्षी सुद्धा आम्ही आपल्याला ही दिवाळीला साखर देणार आहोत. आणि ती साखर देत असताना जरी रेट आपला 35-35 रुपये जरी असला तरी आपण ही साखर सभासदांना 20 रुपये दराने देत असतो. शेवटी साखर कारखानदारी ही काय फक्त साखरेवर अवलंबून चालत नाही. त्याच्यासाठी वेगवेगळे बाय प्रॉडक्टवर प्रतिक्रिया करणारे कारखानदारीला पूरक असं ज्यावेळेस कोजनरेशन केलं त्याच्याच बरोबर आपण इथेनॉलचा प्रोजेक्ट सुद्धा यावर्षी चालू केलेला आहे. 90 KLPD एवढ्या क्षमतेचा हा इथेनॉलचा प्रकल्प सुरू करत असताना थोडासा गेल्या वेळेस काम सुरू असताना थोडासा उशीर झाला, परंतु हा प्रकल्प 5 मार्च 2024 ला सुरुवात झाला. या प्रकल्पातून 16,09,361 लिटर रेक्टिफाइड स्पिरिट तयार झालं आणि 7,04,174 लिटर इथेनॉलचं उत्पादन झालेलं आहे. हे सगळं करत असताना शेतकऱ्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांचा कारण की साखर जी तयार होते ती काय कारखान्यात तयार होत नाही, ती जी तयार होते ती तुमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तयार होते. आणि मग त्याच्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने विविध प्रकारचे योजना आणल्या. पण त्याच्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम असेल, ताक बीचं वाटप असेल, ऊस बेण्याचं वाटप असेल, खासगी ऊस लागवड असेल, ठिबक सिंचनासाठी अर्थसहाय्य 60,000 प्रति एकरनी आपण देतो. त्याचं व्याज कारखाना भरत असतो. माती व पाणी परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ऊस रोपवाटिका आपण सुरू केलेली आहे. द्रवरूप जीवाणू खत प्रयोगशाळा असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचं काम करत आहोत. आता हे सगळं करत असताना आतापर्यंत कारखान्याने जी प्रगती केली याची दखल केंद्राच्या पातळीवर घेतली गेली, राज्याच्या पातळीवर घेतली गेली आणि जवळजवळ भीमाशंकर कारखान्याला आतापर्यंत 27 पुरस्कार मिळाले. हे 27 पुरस्कार मिळाले
देश पातळीवर जे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचं यावर्षी पारितोषिक मिळालं ते 6व्या मिळालेलं आहे. मला तालुक्यातील शेतकऱ्यांचा आभार मानायचे की गेले 15 ते 20 दिवस शेतकऱ्यांमध्ये एक आगळा वेगळा उत्साह आहे. गावागावामध्ये शेतकरी आम्हाला बोलवतात आणि आमचा सत्कार करतात. हे सत्कार करत असताना मी गावोगावी जाऊन सांगितलं की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जे पारितोषिक मिळाले हे आमच्यासाठी काही नवीन नाही. आम्हाला दरवर्षी मिळतं. 2000 साली कारखाना चालू झाला, 2024 आहे, 24 वर्षात 27 वेळा पारितोषिक मिळाले. कधी राज्य पातळीवरच्या कधी देश पातळीवरचं एखाद्या वर्षी 2 राज्य पातळीवरचं पण आणि देश पातळीवरचं पण पारितोषिक मिळालेलं आहे. मी सगळ्यांना सांगितलं हे पारितोषिक काय चेअरमन म्हणून माझं कर्तव्य नाही. मला जर या कारखान्याच्या चेअरमन पदी वळसे पाटील साहेबांनी बसवलं नसतं तर मी काही हे पारितोषिक आणू शकतो नसतो. परंतु होतं काय कधी कधी ते निलेश पटवाळला मी जवळून सांगेन हा कधी कधी लग्नाच्या मंडपात गेलो का सुरू करतो भीमाशंकर कारखान्याचे कर्तव्यकार चेअरमन आले. अरे बाबा हात जोडून तुला सांगतो माझ्या डोक्यात हवा घालू नको जेणेकरून माझ्या डोक्यातली हवा नको. अशा प्रकारच्या हवा गेल्यानंतर काय होते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ज्यावेळेस गावागावामध्ये सत्कार झाले खरंच श्रेय कोणाचं माहितीये साहेबांनी घालून गेलेला पांडा साहेबांनी ज्या पद्धतीने शिस्त घालून दिलेली आहे भीमाशंकर कारखान्यामध्ये आम्हाला काम करत असताना त्या शिस्तीला अनुसरून आम्ही सगळेजण काम करतो. या सगळ्यात महत्वाचं कोणी माहिती सगळ्यात महत्वाचं आहे आमचे अधिकारी आणि कामगार वर्ग. साहेब आपण नेहमी सांगता की हा कामगारांचा आणि याचा सिंहाचा वाटा आहे. तर मी आपल्याला विनंती करतो की आम्हाला या वर्षाचं जे पारितोषिक आहे मी समर्पित करतो आमचे अधिकारी आणि कामगार वर्गाला. आता याचबरोबर विषय आला सत्कार करत असताना 3200 रुपयाचा जो बाजार भाव दिला त्याच्याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांनी खूप मोठा आनंद व्यक्त केला. मी गावोगावी सांगितलं शेतकऱ्यांना विचारलं शेवटी आपल्याला माहिती आहे कारखान्याची FRP आहे 2790 रुपये. आपण पहिला हप्ता दिला 2950 रुपयाचा 160 रुपये त्यावेळेस जास्त दिले. आता आपण 3200 रुपये विना कपात जाहीर केला. आता 3200 रुपये विना कपात जाहीर केला ते झालं 250 म्हणजे FRP पेक्षा आपण 410 रुपये जास्त दिले. बांधवांनो आपल्यापेक्षा कितीतरी मोठे मोठे जुने कारखाने आहेत त्यांची परिस्थिती आज FRP देण्याची सुद्धा नाही. परंतु शिस्तबद्ध काम असल्यामुळे हा आपण 3200 रुपयाचा बाजारभाव देऊ शकलो. आता हे देत असताना त्याचे जे काही निकष आहेत ते आम्ही जे 3200 रुपयाचा जो बाजारभाव दिला पहिल्या काळामध्ये काल परवा प्रभाकर बांगर हे शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे नेते असताना ते मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं का 3500 रुपयाचा बाजारभाव दिला पाहिजे. त्यांना म्हणलं तुम्ही गणित समजून सांगा मला. ते म्हणजे मला बॅलन्स शीटची कॉपी द्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कॉपी द्या. मी त्यांना ती कॉपी दिली. त्यांनी राजू शेट्टी साहेबांना मला फोन लावून दिला. मी राजू शेट्टी साहेबांची फोनवर बोललो. राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटच्या जी तुम्ही मला पाठवलेली आहे मला त्याचा अभ्यास करण्यासाठी एक 4 दिवसाची मुदत द्या. आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही हे सगळं देत असताना
जो आम्हाला 27 ते 28 कोटीचा जो नफा झाला त्याला 11 लाखांनी भागीदारी करून जेवढे काही राहिलं 2 कोटी रुपये जे काही शिल्लक राहिले ते सोडून आम्ही सगळे ते देण्याचं काम शेतकऱ्यांना केलं. हे सगळं करत असताना शेवटी तुम्हाला आव्हान आलं सगळ्यांना. आव्हानामध्ये कारखान्याच्या एक प्रगतीचं पुस्तक सुद्धा पाठवलेलं आहे. मिळालंय ना सगळ्यांना? तुम्हाला एक कल्पना देतो. कारखाना सुरुवातीला 2000 साली जरी चालू झाला तरी आपला कारखाना हा सुरुवातीच्या काळामध्ये ऊस नसल्यामुळे अडचणीत होता. जवळजवळ 2006-07 साली आपल्याकडे जवळ 17 कोटी रुपयाचा कारखान्याला लॉस होता एकंदरीत. मग 2006-07 साली मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब ज्यावेळेस वीज मंत्री होते त्यावेळेस आपल्याकडे कोजनरेशनचा प्रोजेक्ट चालू झाला. आणि हे कोजनरेशनचा प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर 2015-16 या सालापर्यंत आपल्याला 17 कोटी रुपयाचा लॉस कमी करण्यामध्ये एवढा वेळ गेला. 2015-16च्या नंतर 2015-16च्या नंतर आपल्या कारखान्याने जी प्रगती केली त्याच्यात तरीही आपण मागे वळून पाहिलं नाही. सतत आपण प्रॉफिट मध्ये राहिलो. भावाची स्पर्धा करत असताना नेहमी आपली भावाची स्पर्धा विज्ञान सहकारी साखर कारखान्याबरोबर राहिली का नाही? तुम्ही सगळेजण काय तुलना करायची? आम्हाला विज्ञान सहकारी साखर कारखान्यापेक्षा जास्त भाव द्या, हेच तुमचं सगळ्यांचं म्हणणं होतं. आज मी तुम्हाला सांगतो 2013-14 पासून तर 2022-23 पर्यंत आपण 1693.11 लाख मेट्रिक टनाला जवळजवळ 1696 रुपये, कधी 100 रुपये, कधी 200 रुपये, कधी 300 रुपये असा जवळजवळ आतापर्यंत या 10 वर्षामध्ये 186 कोटी रुपये विज्ञान सहकारी साखर कारखान्यापेक्षा भीमाशंकर सहकार्याने जास्त दिले. हे कोणाच्या? तुमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये गेले की नाही गेले? आणि मग काही लोकांचं असं म्हणणं आहे सोमेश्वर कारखाना 3500-3600 रुपयाचा भाव देतो. कोण म्हणतो माळेगाव कारखाना 3600 रुपयाचा भाव देतो. अरे हो, कारखाना देतो. कारखाना किती जुना आहे आणि कारखान्याच्या ज्या यांच्यामध्ये कोजनरेशनचा प्रोजेक्ट असेल, त्याची कॅपॅसिटी असेल, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर जवळजवळ त्यांचं मेट्रिक टनाला 364 रुपये हे त्यांच्याकडे जास्त प्रॉफिट आहे आपल्यापेक्षा. माळेगाव कारखान्याचा जो आहे तो 285 रुपये. त्यांचा प्रॉफिट जास्त म्हणजे आपण पुढे कमी नाही. पण बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी पुढे अगोदर केलेल्या आहेत, आपल्याकडे इथेनॉलचा प्रोजेक्ट आता यावर्षी चालू झाला, होतील ना? तुमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आपण काही घरी पैसे घेऊन जात नाही. जे काय पैसे वाढणार आहेत ते तुमच्याच पदरात पडणार आहे. होतं काय माहितीये का? काही लोकांचा डाव असा आहे की तुम्हाला भुंगेरे माहितीये का? भुंगेरे कधी भुंगेरे ओळावाचा पाऊस झाला का भुंगेरे सुटतात. असे काही भुंगेरे सोडायचं काम सुरू आहे. आणि भुंगेरे जर पकडले नाही तर भुंगेऱ्यांची काय होते? उन्नी होते का नाही? आणि उन्नी काय करते? ते ह्या काही लोकांचा डाव काय आहे माहितीये का? जेवढा चांगला कारखाना चालला असे भुंगे लोकांच्या डोक्यात सोडायचं आणि कशा तरी पद्धतीने याला खो घालायचा. 3500 रुपयाचा भाव देऊन 3500 रुपयाचा भाव देऊन आपल्या कारखाना काय कर्जबाजारी करायचा का? आपल्या कारखान्याचा काय घोडगंगा कारखाना करायचा का? भीमाशंकर कारखाना ही तुमच्या दृष्टीने दुःखी काय आहे की नाही? प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये ह्या पुढे ना कुठेतरी 2 पैसे देण्याचं काम भीमाशंकर कारखान्यातून झालंय. आपण पहा, भीमाशंकर कारखाना तयार झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने 2 पैसे आले. त्याला कारणीभूत हा कारखान्याचं झालेलं काम किंवा कारखान्याच्या रूपातून तुम्हाला हमखास भाव मिळतो. आणि ते सगळं जे झालेलं आहे हे करत असताना आमच्या लक्षात आहे विस्तारलेले प्रकल्प ज्यावेळेस इथं सुरू झाला त्यावेळेस इथल्या पण काही लोकांचं म्हणणं होतं
आजूबाजूच्या किंवा आम्हाला प्रदूषण होईल, अजिबात होणार नाही. आम्ही त्या दृष्टिकोनातून जेवढी काळजी घ्यायची तेवढा प्रयत्न केलेला आहे. पाण्याच्या वाफेवर प्रक्रिया करण्यासाठी एमईबी ची सिस्टीम लावलेली आहे, इन्सलेशन बॉयलर आहे, सीपीयू आहे, वायू प्रदूषणासाठी ESP सुद्धा लावलेला आहे. मग आता भीमाशंकर कारखान्याने काही लोकांचं मधल्या काळामध्ये असं म्हणणं आलं आणि म्हणणं आणल्यापेक्षा मी सर याला सुद्धा प्रभाकर बांगर यांनीच मला परवा प्रश्न विचारला की तुम्ही शेजारच्या 39 गावातल्या 42 गावातल्या लोकांचे पैसे घेतलेले अनामत रक्कमा आणि ह्या रक्कमा ज्या अनामत घेतलेल्या त्यांना शेअर करायचे, बरोबर आहे त्यांचं. परंतु मी त्यांना सांगितलं 2007 आणि 8 साली याच प्रांतामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण एक ठराव पारित केलेला आहे आणि त्या ठरावावर जो प्रस्ताव आपण ठराव पारित केला त्याच्यामध्ये या भागातील लोकांना शेअर देण्याच्या संदर्भामध्ये तो ठराव पारित करून आपण तो प्रस्ताव साखर आयुक्तांकडे दिलेला आहे. त्याच्यामध्ये कायदेशीर अडचण आपल्याला माहित नव्हती. सगळे म्हणतात वळसे पाटील साहेब मंत्री आहेत, सहकार मंत्री आहेत, पसरवण्याचं काम काय करतात? साहेबांना तर काय शक्य आहे? अरे बाबा साहेबांना शक्य आहे, कायद्याच्या बाहेर साहेबांना जाता येतं का? शेवटी कायदा तो कायदा आहे. पण याच्यासाठी तुम्ही म्हणाले याला सांगतो याला मी सांगतो कारण की हा प्रस्ताव आपला गेला, कुठे गेला? साखर आयुक्तांकडे गेला. या प्रस्तावाला घोडगंगा सहकारी साखर कारखाना, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, विघ्नर सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि तो प्रस्ताव अजूनही त्याच्यामध्ये पेंडिंग आहे. विघ्नर सहकारी साखर कारखाना तर हायकोर्टामध्ये गेला. विघ्नर सहकारी साखर कारखाने हायकोर्टामध्ये जाऊन ऑर्डर आणली की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आमच्या भागामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेत देता येणार नाही, अशा पद्धतीची हायकोर्टाची ऑर्डर आहे. पण आता हे सगळं करत असताना प्रयत्न करायचे काम चालू आहे. सगळ्यांना माहिती आहे, फक्त मगाशी सांगितलं ना हे भुंगेरे सोडायचे आणि लोकांना स्वतःच्या लोकप्रियतेसाठी फक्त लोकांची दिशाभूल करायची, अशा पद्धतीचा हा आता मी खरं पाहायला गेलं तर आमदार वळसे पाटील साहेबांचं अभिनंदन करेन. साहेबांनी आपल्या सरकारसाठी जी बरेच दिवस वीज बिलाची माग पेंडिंग होतं, वीज बिल या सरकारने आपल्याला सगळ्यांना वीज बिल माफी दिलेली आहे. आता साहेब आमची सगळ्यांची शेतकऱ्यांची मागणी आहे 7.5 हाऊसपोर्ट. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे साहेब 7.5 हाऊसपोर्ट दिले तुम्ही, परंतु मागणी असे 10 हाऊसपोर्ट दिले. असंच काही काहींचं म्हणणं आहे कमीत कमी तुम्ही त्याला सरकारमध्ये असताना 10 हाऊसपोर्टसाठी जरा प्रयत्न करा, अशी आमच्या शेतकऱ्यांची सगळ्यांची मागणी आहे. दुसरं एक अभिनंदन करेन, बरेच दिवसाची आपली मागणी होती दिवसा वीज देण्याची. दिवसा वीज का द्यायची तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे सगळ्यांकडे बिबट्याचा वावर खूप सुरू झालेला आहे. लोकांना रात्री ते बिबटे बंद होते. हे रात्री अपरात्री बिबट्यांचे हल्ले होतात. हे हल्ले रोखण्यासाठी सरकारने निर्णय घेतला की आम्ही भविष्य काळामध्ये नजीकच्या भविष्य काळामध्ये तर थोड्या दिवसामध्ये सगळे तुम्हाला दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल करत राहायला गेले. आता हे आपण सगळ्यांनी पाहिलं बिबट्याचा प्रश्न फार आलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये बिबट्यांचा एवढा प्रसार झालेला आहे. आपली ज्यावेळेस ऊसाची शेती वाढलेली आहे त्यावेळेस त्यांना जपायला जागा तयार झालेली आहे. बिबट्यांचा वावर म्हणजे भविष्य काळामध्ये अशी भीती वाटते की रस्त्यावर कुत्र्या मांजरासारखे बिबटे फिरायला लागतील. साहेब याचं कारण असं आहे या बिबट्यांचं मादी झाले प्रमाण आहे. मादीच्या याच्यामुळे मादी वर्षामध्ये 2 वेळा पिल्लांना जन्म देते आणि त्याच्यामुळे त्याची उत्पत्ती खूप वाढलेली आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला एक पत्र पाठवलेलं आहे 2024 की याच्यामध्ये कुठेतरी
कायद्यामध्ये थोडासा बदल करणं गरजेचं आहे. पण आता हे करत असताना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना मागे लागलेला आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने निर्णय घेतलेला आहे की शेवटी आपण दादा असतील साहेब असतील आपण बैलगाड्याच्या शर्यतीत पाहिलं की काही ना काहीतरी कायदा सुरू केला का काही केलं तर ते पेटावाले किंवा बाकीचे सगळे लोक कोर्टात जातात. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलाय नजीकच्या उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये एक PIL दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या PIL मध्ये नर जे आहेत त्या नराची नसबंदी करण्याचा जो निर्णय याच्यातून काय कायद्याला असेल तर हायकोर्टाने त्याचा डायरेक्शन द्यावे. कारण की जर असं झालं नाही तर उद्या हा प्रश्न खूप मोठा अडचणीचा ठरेल. आपण मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगत असताना आपल्या सगळ्यांनी कारखान्याला खूप मोठं आतापर्यंत सहकार्य केले. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने कधीही दुजाभाव कोणाशी केला नाही. म्हणजे जरी शिरूरमधली लोक असतील आंबेगावमधली लोक असतील जुन्नरमध्ये असेल सगळ्यांना एकसारखा भाव. साखर वाटप असेल तर सगळ्यांना एकसारखा भाव. काही लोक स्वतःची पोळी वाचून घेण्यासाठी जुन्नर आणि शिरूर असा मतभेद करायचं काम करतात आणि हे मनभेद करण्याचं काम कृपा करून यांच्या अशा भूतापांना बोलू नका अशा पद्धतीची विनंती तुम्हाला मी करतो. कारखान्याने या वर्षी चांगल्या वेळेत हंगाम केले परंतु पाऊस चांगला झाला आणि पाऊस चांगला झाला. मी आता सहज आमचे आकडे पाहिले. गेल्या वर्षी या आपल्या परिसरामध्ये 5283 हेक्टरची लागवड झाली होती. या वर्षीची जी लागवड झालेली आहे ती 3693 हेक्टरची झाली. आता जवळजवळ 1600 ते 1700 हेक्टरची कमी लागवड झालेली आहे. याचा धोका पुढच्या वर्षी ऊस कमी मिळण्यामध्ये होणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले. आता कांद्याचे भाव वाढले की सगळ्यांचं मधल्या काळात आम्हाला शेती या ठिकाणी सांगायचे की नाही जरा थोडासा पावसाची उघडीप झाली की मग ऊसाची लागवड सुरू होईल. आता काय झालं 40 रुपये कांद्याचा भाव झाला. आता सगळे थोडे मी शेतकरी अधिकाऱ्यांना विचारलं की ते सांगतात जरा शेतकऱ्यांचा कल कांद्याकडे वळला. हात जोडून विनंती आपला कारखाना आहे आपल्या कारखान्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आजपर्यंत तुम्ही दिलेल्या पाठिंब्याची गरज आहे. तर अजूनही दिवस गेलेले नाहीत. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आपल्याला जे माहिती ते द्यायला तयार आहे. पण जर तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आणि त्याच्यासाठी ऊस लागवडीचे जे धोरण आहे त्याच्यात जास्तीत जास्त ऊस लावा अशा पद्धतीची विनंती करतो. आतापर्यंत कारखान्याला जे सहकार्य केले अशाच पद्धतीचं सहकार्य भविष्य काळामध्ये करा एवढीच विनंती करतो आणि सांगतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.